आणि यानंतर आता जाऊयात कोल्हापुरात सलग पडत असलेल्या पावसामुळे कोल्हापूरची अवस्था ही बिकट झाली आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने आतापर्यंतची सर्वात जास्त पाणी पातळी गाठली आहे। कोल्हापूरकरांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे पावसाने सध्या तरी उसंत घेतली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री 56 फूट 3 इंच एवढी होती आणि ती आता कमी होऊन 56 फूट झाली आहे। पाणी पातळी कमी होऊ लागल्याने कोल्हापूरकरांना तुर्तास तरी दिलासा मिळालाय, तर 4 दिवसांनंतर आज सूर्यदर्शन त्या ठिकाणी झालंय। तर आपण पाहतोय कोल्हापूरला पुराचा हा विळखा कायम आहे, मात्र पाणी पातळी जी आहे ती काही प्रमाणात कमी होताना दिसते आणि सध्या तरी पावसाने उसंत घेतली आहे। तसंच सूर्यदर्शन आज 4 दिवसांनंतर कोल्हापूरला झालं आहे, त्यामुळे जोर ओसरला आहे। मात्र पुराचा विळखा जो आहे तो आता सुद्धा कायमच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूरला पुराने वेढा घातलाय आणि या वेढ्यामध्ये अनेक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। त्यामुळे या ठिकाणी एनडीआरएफची टीम सुद्धा दाखल झाली होती। या ठिकाणी पुरातून लोकांना बाहेर काढण्यात आलं, स्थलांतरण करण्यात आलं आणि आता 4 दिवसांनंतर त्या ठिकाणी थोडीशी परिस्थिती सुधारायला पाहायला मिळते। दरम्यान कोल्हापूरला हा पुराचा विळखा हा सध्या तरी कायमच आहे।